टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादरमधील कबूतरखान्यावरती कारवाई करण्यात आली होती। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आली होती। काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु अजून देखील दादरमधील हा जो कबूतरखाना आहे त्या कबूतरखान्यावरती अजून देखील जी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती ताडपत्री अजून देखील तशीच आहे। आणि आज जैन धर्मीयांच्या वतीने या ठिकाणी सर्व लोकांना आवाहन करण्यात आलं होतं की हा कबूतरखाना सुरू करण्याविषयी सर्वांनी शांततेत जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, यासाठी सर्व धर्मीयांची या ठिकाणी जे दादरच्या कबूतरखान्याच्या विरुद्ध दिशेला जे जैन मंदिर आहे या मंदिराच्या समोर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी काही जैन बांधव जे आहेत त्या ठिकाणी आता जमलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, आज सर्वधर्मीय सभा जी आहे ते या ठिकाणी पार पडणार होती। काय तुमचं एकंदरीत म्हणणं आहे, काय सांगा? आमचं म्हणणं आहे की माननीय उच्चतम न्यायालयाने जे दिलं आहे 7 तारीखचा रिझल्ट तेपर्यंत आम्हाला थांबायला काही उशीर होत नाही। न्याय आमच्या पक्षामध्ये कुठचेही आले तर न्यायाचे आम्ही पालन करणारे माणूस आहे। कायद्याच्या विरुद्ध आम्ही कुणी जाणार नाही। तर 7 तारीखचा रिझल्ट आल्यानंतर पुढची कारवाई करू न, तेपर्यंत मुख्यमंत्री आश्वासन दिलं कुठचाही अन्याय होणार नाही। त्यांच्याकरता योग्य रीतीने डॉक्टरचे सर्टिफिकेट KM जे सर्टिफिकेट आले नंतर ते कारवाई होणार आहे जे तर होणार आहे। तर आम्हाला काही प्रॉब्लेम पण नाही आहे। नाही, इथे सत्याग्रह होण्याचा आमच्या सत्तेचा आग्रह होता। आमच्या कुठच्याही पार्टी पॉलिटिक्सचा विरोध करायचा नाही। कायद्याने जे काय असेल तर आम्ही करायला तयार आहे। नाही, 100 वर्ष पूर्वीचा एक कबूतरखाना आहे। 1930 में ती कबूतरखान्याची स्थापना झाली होती। नंतर 1940 में ती मंदिरची स्थापना झाली। 100 वर्ष पूर्वी ये कबूतरखान्यामध्ये कुठलीही बिमारी कुठेही झालेली नाही। कबूतरखान्याच्या जवळची 8 बिल्डिंग आहे। 8 बिल्डिंगमध्ये एक पण पेशंट नाही की ते कबूतरखान्यामुळे त्यांना दमाची बिमारी झालेली आहे। त्यांचं सर्टिफिकेट आणा, डॉक्टरी रिपोर्ट, किती दिवस ट्रीटमेंट घेतले, कुठच्या बिमारीहून ते मेले, त्यांचं सर्टिफिकेट आणा की खरेखर बिमारी असते तर आम्ही लोकांनी कायद्याचं पालन करायला तयार आहे। कबूतरखाना हटवून देण्यास तयार आहे। आज जो सत्याग्रह होणार होता तो होणार आहे का? कारण उद्या 7 तारखेला सत्याग्रह होणार होता, मग मुख्यमंत्री साहेबांनी इंटरफेअर केले की ते सगळे रिपोर्ट मागवणार BMC हॉस्पिटलमध्ये न, ते BMC रिपोर्टमध्ये खरेखर चाला की यांच्या मुले दमाची बिमारी असते तर नंतर निर्णय होणार न। उच्चतम न्यायालयाने 7 तारीख जजमेंट द्यायचं सांगितलं, त्यांच्या अगोदर आम्ही सत्याग्रह करू एक योग्य वाटत नाही। आम्ही सगळे कायद्याचे पालन करणारे माणूस आहे। कायद्याच्या व्यवस्थेचं उल्लंघन आम्ही करणार कधीच पण नाही ना। आम्ही कायद्याचं पालन करणार ना, कायद्यावरून चालणार ना, कुणाला त्रास द्यायचा एक प्रश्नही आम्हाला उद्भवत नाही। कबूतरखान्यामुळे खरेखर बिमारी असले, डॉक्टर सर्टिफिकेट आले 2-3 हॉस्पिटलच्या न, त्यांच्यामुळे ट्रीटमेंट घेतले तर आम्ही विड्रॉ करायला तयार आहे। न ट्रीटमेंट एक पण बिमार नाही झाले न, फक्त असाच ड्रामा करायचा असले तर हे काही होणार शक्य नाही। त्यांच्या नंतर आम्ही सत्याग्रह वगैरे काहीतरी करू। काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, आज सत्याग्रह जो होणार होता तो सत्याग्रह होणार नाही तुम्ही असं म्हणताय, परंतु न्यायालयाने जर आदेश दिले तर नंतरची तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल? आम्ही असं सांगतो की 100 वर्षापूर्वी जे चालू केला होता ते चालू ठेवायला पाहिजे आणि कोणाला पण त्रास अजूनपर्यंत नाही झाला। ते हगार काढतात ना, माणूस ठेवला आहे सगळे, त्याला पण कुठला पण बिमारी नाही। म्हणून त्याच्या सर्व लोकांचं म्हणतोय मी घाटकोवरून आला आहे, तेव्हा बस होईना होती पण बस बंद झाली, तो म्हणून मी बघायला आला काय पोझिशन आहे। तो जेव्हा उद्या येणार तेव्हा बघू काय होणार। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी सर्वधर्मीय सभेचं आयोजन जे आहे ते जैन धर्मीयांच्या वतीनं करण्यात आलं होतं, परंतु उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी आहे। ती सुनावणी पार पडल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडू। त्यामुळे आजची जी सर्वधर्मीय सभा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। 7 तारखेनंतर म्हणजे उद्याच्या सुनावणीनंतर आम्ही भूमिका मांडू आणि सत्याग्रह देखील करू अशी भूमिका जी आहे ती जैन धर्मीयांच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। कॅमेरामन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।